काय सगळे आता मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी पुन्हा तुमचं खूप सारं स्वागत करतो. आज आम्हाला बाहेर जायचं आहे. बाहेर याच्यासाठी घरातलं थोडं राशन म्हणजे गहू संपलेत, गव्हाचं पीठ संपलं आहे, तर गहू आणायचे आणि माझं थोडं एक काम आहे ते करायचं आहे. तर माझ्या नवऱ्याचं हे की बाहेर चाललो आहे, पहिलं जेवण बनवून घे मगच बाहेर जाऊया. आज मी 5 वाजता जेवण बनवलं, त्यामुळे आता बस आमटी फोडणी मारल्या, आमटी फोडणी मारल्या आणि मी तर अशीच जाणार आहे. एवढा वैताग आला आवरायचा. आता आम्ही भाजी घ्यायला चाललोय. भाजी नाही घ्यायची, फक्त हेच मला गहू वगैरे घ्यायचे आणि थोडं माझं एक काम आहे, सांगेन मी तुम्हाला. तवर ऑमलेट पाहिजे होतं, मग ही दोघं ऑमलेट खायला लागले. हिचं एवढंच असते. बघ आता मी काय केलं, डाळ बटाट्याची असं सरसरीतच आमटी केली, म्हणजे भाकरीबरोबर पण खाता येईल आणि भाताबरोबर पण खाता येईल. बाहेर खायचं नाही, घरातनं जेवण बनवून जायचं. म्हणजे घरात बनवलेलं असते, मग कशाला बाहेर कोण खाते. चांगलंच आहे, कारण बाहेरचं खाणं आता चांगलं नाहीच आहे सोडा. मग मला सकाळी सांगलेलं पहिला जेवण बनवायचं, मगच जायचं असलं तर बाहेर जायचं. मग आता बनवलं आहे मी. आमटे आता कळलं लागलं, मग आम्ही बाहेर जाऊ. चला. तर मी रेडी झालेलो आहे. बस स्वेटर घातला आणि केस जरा अशी जरा सोडली, थोडंसं लिप बाम लावलं. बाहेर जायचं म्हटलं की आता हे तर असंच. चला आता चाललो आहे आम्ही. जेवण झालेलं आहे, महत्त्वाचं काम आमचं जेवण झालेलं आहे, म्हणून आम्ही आता बाहेर जाऊ. असं काय नाही, बाहेर जरा घालावं खायला पोरा बाळांना. घरात आणायला त्रास होतोय, त्यामुळे आम्ही जरा बंदच केले सोडा. तर चला बाय. आम्ही चाललोय आता मार्केटला. रात्रच झाली होती. मला मंगळसूत्र गाठवायचं होतं, मग पहिला आम्ही मंगळसूत्रच गाठवून घेतलं. मंगळसूत्र घेतलं गाठून, तोवर साहेबांना आला फोन. युनिटमधूनच होता, तर चालू झाल्या गप्पा. भरपूर वेळ आम्हाला तिथंच थांबावं लागलं. तर असं काहीसं हे देहू रोड मार्केट आहे. तिथे रोड साईडलाच 200 रुपयाला अनारकली कुर्तीज होती, तर मी तेच बघत होतो. असं मी हे सगळे बघा, ठोपरा झोपल्याचं गाडी चालवत, आणि हे बघा, आणि असं आले हे त्यानंतर आम्ही गहू घ्यायला आलो. आता सगळं राशन महिन्याचं इथूनच घेतो, कारण काय झालं आहे, डीमार्टला पहिला घेत होतो, पण डीमार्टला गेलं ना जे पाहिजे ते सोडून सगळंच घेतो आहे. त्यामुळे आता डीमार्ट बंद केलं आहे. आणि मग जाता जाता इथे
प्लास्टिकच्या सगळ्या वस्तू लावलेल्या, स्टॉल लागलेला. मला व्हिडिओ नीट करता आला नाही, पण भरपूर होतं. सगळं 100-120 रुपयाला होतं. मग अंधारामुळे जास्त व्हिडिओ नाही बनवता आला. मग आम्ही आणायसाठी चेअर घेतली, तर फक्त 100 रुपयाला मिळालं. आणि प्लास्टिक पण खूप छान आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. इतक्या वस्तू होत्या, पण यांनी मला काहीच घेऊ दिलं नाही. खूप छान छान काय काय होतं, सगळं घेऊ वाटत होतं, पण नाही घेतलं. फक्त चेअरच घेतली आम्ही. झालं, आम्ही आलो बाजारातून. जाता जाता हे म्हटले पेट्रोल घालूया, तर अनया तिथं चेअर घातली आणि बसून टाकली तिथे. जाताना नेमकं म्हणजे गाडी ही टर्न झाली होती. आम्हाला वाटलं की पहिला ॲक्सिडेंटच झाला आणि खूप घाबरलो. जेवण गरम कर कटाकट. आलो घरी आता. माझं जे काम होतं ते मेन राहिलं. मला माईक घ्यायचा होता. मी ऑनलाईन ऑर्डर केला, पण तो मला ठीक नाही वाटला, म्हणून बघायला गेलेलो, पण भेटलाच नाही. बघू आता. मी त्या माईकचा तुम्हाला रिव्ह्यू टाकेन की मला त्यामध्ये म्हणजे 50-50 आहे ॲव्हरेज. मी त्याचा रिव्ह्यू पण टाकेन की काय प्रॉब्लेम येत होता. तर असं काही आम्ही मार्केटला गेलो आणि तिथं खूप सारं म्हणजे जिथं मी आता चेअर घेतली तिथं एवढं काय काय होतं प्लॅस्टिकचं. 100 आणि 120 रुपयाला. काहीच घेऊ दिलं नाही आणि बस चेअरच घेतली. नमस्कार. माझ्या पप्पाने टिफिनच नाही घेतलेला, मम्मीला काहीच घ्यायला घेत नाही. हां, काहीच घेत नाही. टिफिन मला घ्यायचं होतं आणायला, म्हणजे 3 कप्पे असणारा, असं काही तर कधी तर चपाती भाजी व्यतिरिक्त म्हणजे फळं वगैरे घालता येईल असं. पण होता तिथे, पण प्लास्टिक होता. पण प्लास्टिकमध्ये तर नाही देत तिला, स्टीलचा आहे टिफिनचा. नमस्कार घेऊन आले मम्मीच्या नवऱ्याला. ए जा. तर हा माझा नवरा. झालं बघा, मोबाईल बघायला लागला बघा. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुझी पुरगी नाही दाखवायची. हा बरं, ही माझी पोरगी आहे. हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या. बाय बाय बाय. सॉरी, मी तुम्हाला खोटं सांगितला. ठीक आहे, तर चला बाय. आण्याची चेअर मी दाखवते तुम्हाला. 100 रुपयाला खूप भारी मिळाली. ही आण्याची चेअर 100 रुपयाला खूप छान मिळाली. अजून तिथं लय काय काय होतं, पण याने काहीच घेऊन दिलं नाही. तर चला.